नाही नाही, तुम्ही बॅगा गाडीत टाकल्या असतील तर काढून घ्या परत. अहो सुपारी फोडण्याचा कार्यक्रम नाही होणार आहे. नाही, नीरज आलाय पण लग्नासाठी ना तो नाही म्हणतोय. अहो नाही नाही, अहो तसं काही नाहीये. नाही, तसं जर असतं ना तर त्याने आम्हाला स्पष्ट सांगितलं असतं. अहो अशी गंमत करेल का कोणी? नाही, आमचा नीरज वाईट नाहीये. हो, खूप चांगला आहे आमचा नीरज. आणि आमची नुपूरही चांगली, तिचंही सगळं छान होईल. अहो जगात मुलांची कमतरता आहे का कुठे? छान मुलगा मिळेल तिला. नाही, लग्न ठरलं ना की नक्की तुम्हाला फोन करून कळवीन ना, तेव्हा या. अच्छा आईसाहेब प्लीज, तुम्ही कोणीच का मला समजून घेत नाही यार. आणि लहानपणी ठरलेल्या गोष्टी आत्ता का धरून बसलात? धरून बसलात म्हणजे काय? दामोदररावांच्या बंगल्यात उभं राहून असं बोलायला तुमची जीभ धजावते तरी कशी? शब्दाची किंमत आम्ही जाणतो. शब्द दिला होता त्यांना, म्हणूनच त्या बाईला माझ्या खोलीत राहायला जागा दिली ना मी. नाहीतर कोणती बायको अशी सवतीला उरावर घेऊन बसेल. पण नाही, आम्ही शब्द दिला तो पाळला. आणि तू खुशाल दिलेला शब्द मागे घेतोस. पण आईसाहेब, मी कधी शब्द दिला होता आप्पासाहेबांना? तू दिला नसशील, पण तुझ्या आई वडिलांनी तर दिला की नाही? तुझं आणि नुपूरचं लग्न या घरात व्हावं अशी दामोदररावांची इच्छा होती. आणि आम्ही तसं त्यांना वचनही दिलं होतं. जर तसं झालं नाही तर हे घर पाडून त्यावर टॉवर कसं उभा राहणार? आणि आपण सगळे कुठे राहायला जाणार? आईसाहेब आईसाहेब आईसाहेब, नुपूरचं लग्न ह्या घरात झालं अशी मतलब ना? ते होईल ना, फक्त दुसऱ्या मुलाशी होईल. पण आईसाहेब, हे दत्तक वगैरे जाणं हा हट्टीपणा प्लीज सोडा ना. अशाने कशी मुलं मिळणार? म्हणजे कोण तयार होईल दत्तक जायला? ते काही मला सांगू नकोस. तुला जे काही सांगायचं असेल ना ते दामोदररावांना सांग. हे बघ, मी आता काहीही करू शकत नाही. माझे हात बांधलेले आहेत. आप्पासाहेब प्लीज, आता तुम्हीच काहीतरी करा. आई साहेबांना समजावा. माझी शपथ आहे तुम्हाला. हॅलो, हा बोल. हा हा, शपथा घालतोय. अरे देशपांड्या, तोंड बघ. स्वतःला लग्नाची शपथ पाळता आली नाही तर दुसऱ्याची शपथ काय पाळणार आहेस? तू नाही आणून ठेवलेस त्या बाईला माझ्या उरावर. आणि रोज तिचं तोंड बघायला हवं नाही का तुला? नाही, फोटो उलटा टांगला ना तर याद राखा, तोंड सुद्धा बघायला मिळणार नाही तिचं. आणि लक्षात ठेवा, नाही नुपूरचं लग्न शैलाच्या मुलाबरोबर लावून दिलं ना तर नाव सांगणार नाही देशपांडे. आई साहेब, लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये, रिसीव्ह कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात
आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.